श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण सप्ताह 2024चा सांगता समारोह आज दिनांक 28 जुलै रोजी संपन्न झाला। या सप्ताहाच्या अंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, संख्याज्ञान व अक्षरज्ञान साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, इको क्लब दिवस, कौशल्य दिवस व आज समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर, पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर, प्राध्यापक भरत दायगुडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी सर, सुरेखा बस्तापुरे मॅडम, प्राध्यापक लवकांत शेवाळे सर, प्राध्यापक जुबेर खान पठाण सर यांची उपस्थिती होती। सकाळी 8 वाजता संपूर्ण रेणापूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांची वेगवेगळे शैक्षणिक साहित्याचे फलक देऊन प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीमध्ये शैक्षणिक साधने होती, पर्यावरण, शिक्षण, डिजिटल इंडियाबाबत जनजागृती करण्यात आली। प्राण्यांचे पक्ष्यांचे मुखवटे विद्यार्थ्यांनी घातले। वारकरी वेशात वृक्ष लागवडीचा संदेश दिला। थोर पुरुषांच्या वेशभूषेत काही विद्यार्थी होते। बाजार मैदानावर कादंबरी कासलबादे व याचे मुकलीनं सुंदर अभंग सादर केला, तर लोककला, गीत व बंजारा नृत्य सर्वांचं मन वेधून घेतलं। गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शेवटी श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक संस्था, माजी विद्यार्थी व पालकाच्या सहकार्यातून स्नेहभोजन देण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला। विद्यार्थ्यात चैतन्याचे वातावरण होते। या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, शिक्षणप्रेमी जनता यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या सप्ताहामुळे नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत जनजागृती व आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली व याची मूलभूत संकल्पना सर्वांना समजली। ए बंजारा मुली इकडे, बंजारा मुली इकडे, नाहीतर काय त्या पुढच्या चौकातून या। बरं चला, बरं थांबा, इथं थांबा, बाकी चला ना पुढे, बाकी तुम्ही थांबा, बंजारा थांबा, बाकी चला।
ए बंजारा मुली इकडे या. बंजारा मुली इकडे या. नाहीतर काय त्या पुढच्या चौकातून या. बरं चला, बरं थांबा इथं थांबा. बाकी चला, बाकी चला, बाकी चला ना पुढे. बाकी तुम्ही थांबा, बंजारा थांबा, बाकी आपण मागून घेऊ शकता. पात्रामध्ये शिल्लक काही राहणार नाही. चला सर्वांनी सगळ्या पंक्तीमध्ये फोटो काढून जात आहे आणि काळजी घ्यायची. गोंधळ होता कामा नये. नाटक करणाऱ्या मुलांनी सुद्धा व्यवस्थित वाटप करा. गोंधळ होणार नाही आणि पात्रातल्या सगळ्या पदार्थ सगळ्याचे